नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आहे मी पनवेल जंक्शन म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनला आणि मी निघालो आहे केरळला जाण्यासाठी. सो आपण कोची, मुन्नार वगैरे सगळं एक्सप्लोअर करणार आहे. आणि आता आपली ट्रेन येते, पण त्याआधी घरून कसं निघालो काय ती जर्नी बघा. हा असा स्टेशन आहे जिथे आपल्याला फुल बाईक नेता येते. इथे समोर या बिल्डिंगमध्ये घर आहे. इथे शीतल रित्वी मला सोडायला आले आहेत. हाय रित्वी. आणि इथे समोर स्कूटर पार्क केली आणि हा रेल्वे स्टेशन. बाई ॲक्च्युली हा कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे आणि इथे मागे दिवा स्टेशन, हा दातिवली. सो दिवा वसई ट्रेनने मी पनवेलला जाणार आहे आणि पनवेलवरून आपली ट्रेन आहे केरलासाठी. बाय बाय बाय. चला. Next station, कृपया सुरक्षा तपासून माझी ट्रेन यायला जवळजवळ अजून 1.5 तास आहे. त्यामुळे म्हटलं कुठेतरी आराम करूया. सो लक्षात आलं की रेल्वेमध्ये अशी वेटिंगची सुविधा पण असते. सो ही ती फ्रीवाली सुविधा आहे, पण इथली हालत जरा खतरनाक आहे. असे नॉर्मल बेंचेस आहेत, हे तरी ठीक आहे, स्वच्छता आहेत, म्हणजे स्वच्छ नाही आहे बट ठीक आहे. आणि इथे टॉयलेट पण, भाई त्या टॉयलेटचा वास एकदम बाई जो डोक्यात गेला आहे ना. आणि इथे लेडीजसाठी पण आहे. सो जेंट्स लेडीज वेगवेगळं असतं आणि प्रायव्हेट पण असतं. जिथे मी आत्ता आराम करणार आहे हा AC वेटिंग हॉल. इथे जो आहे तो 50 रुपीजवाला आहे आणि इथे 10 रुपीजवाला. दोन्ही पण AC आहेत आणि आहेत बऱ्यापैकी क्लीन वगैरे, चांगले. सो असा काहीसा आहे. इथे लगेच स्टोरेजसाठी पण जागा आहे आणि इथे लोक बसलेत, आराम करतात. ऑलमोस्ट आता ट्रेनचा टाईम झाला आहे आणि मी प्लॅटफॉर्म 6वर होतो, 7वर येणार आहे. ॲक्च्युली दुरांतो एक्सप्रेस आहे आपली, जी हजरत निजामुद्दीनवरून एर्नाकुलम म्हणजेच कोचीसाठी निघाली आहे. आणि काल मी रात्री झोपतानाच म्हणजे काहीतरी 11, 11:30 वाजता ती दिल्लीवरून निघाली आहे. सो कालपासून निघाली आणि आता 3:30 वाजता ती पनवेलला पोहोचणार आहे आणि इथून पनवेलवरून बोर्ड करतो आहे. सो चलो. भाई कसली गर्दी झाली आहे. मे बी हा B3च यालाच इथे पनवेलला, म्हणजे पनवेलच्या सगळ्या सीट या B3च्याच आहेत वाटतं. सो सगळी गर्दी B3लाच होती. आणि माझी फेवरेट सीट आहे. फायनली ट्रेन पनवेलवरून सुटली आहे. काइंड ऑफ ऑन द टाईमच म्हणू शकतो आपण. आणि सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे ॲक्च्युली माझी जायची जर्नी पण दुरांतोने आणि रिटर्न जर्नी पण दुरांतोनेच आहे. सो हीच ट्रेन आहे. येताना पण आज 16 ऑगस्ट आहे. मी दुपारी 3:30 वाजता पनवेलवरून निघालो आहे आणि रिटर्नची जर्नी आपली 25 तारखेला रात्री आय थिंक ती 11:30च्या आसपास कोचीवरून एर्नाकुलम जंक्शनवरून मुंबई म्हणजे ती दिल्लीकडे जाते. बट मी पनवेलला रिटर्न जर्नीत पण उतरणार. या ट्रेनचा मला एकच फायदा आहे, म्हणजे मी या गोष्टी छोट्या छोट्या खूप बघतो. सो ही कंप्लीट जर्नी आहे ना, म्हणजे आत्ता जिथे रात्र असणार आहे येताना तिकडे दिवस असणार आणि तेच अगेन्स्ट की आत्ता जिथे दिवस आहे तिथे येताना रात्र असणार. सो कंप्लीट जर्नी मला एन्जॉय करता येणार आहे. आणि बाई पावसाळा चालू आहे, मान्सून चालू आहे आणि हा जो रूट आहे हा क्रेझी, म्हणजे जो फील हवा आहे त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे या ट्रेन जर्नीसाठी. एक वेगळा कारण बाई जो आपला कोकण पट्टा आहे पूर्ण त्याचा फील येणार आहे पार कोचीपर्यंत. म्हणजे साऊथ इंडिया प्लस आपला कोकण पट्टा सगळं एक्सप्लोअर करता येईल. सो भारी. सो आणि एक भारी झालं आहे की माझी सीट वरची आहे. मी मुद्दाम वरची बुक करतो. खालती ज्यांची होती
ते वरती गेले, त्यामुळे आता ही पूर्ण सीट मला रिकामी मिळाली आहे. सो दिवसाचं आणि रात्रीचं सगळं एन्जॉय करता येईल. सो छान वाटतंय. बाकी ही दुरांतो म्हणजे प्रायोरिटीवाली ट्रेन आहे. सो आयडियली तरी कोचीला वेळेत पोचली पाहिजे. संध्याकाळी 6:30ला पोचते कोचीला असं टाईम आहे. 1-2 तास बफर पकडून चालूया. आणि तिकडचं आजचं मी स्टे बुक केलं आहे, एकदम बजेटमध्ये बुक केलं आहे. सो 1100-11:30च्या अराऊंड पडला आहे मला. ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, बट बजेट आहे. पण मेन गोष्ट काय की स्टेशनच्या बाजूला आहे. आणि बरंच पुढे काही आता तुम्हाला कळेलच तिकडे आपण कसं फिरणार आहे काय, कारण मी सोलो ट्रॅव्हल करतोय. सो कळेल. सो स्टेट येऊन आणि चला आता मजा घेऊया या जर्नीची. इथे नाश्ता आलाय. तर जस्ट कचोरी खाल्ली, ठीक होती, वाईट नव्हती, ठीक होती. आता सँडविच खाऊया. त्याच्यात ऑल मील इन्क्लुडिंग आहेत. सो बसल्यावर आता नाश्ता केला, रात्री जेवण येईल, सकाळी उठल्यावर पण नाश्ता येईल, दुपारचं जेवण येईल, मे बी संध्याकाळी परत नाश्ता येऊ शकतो, माहीत नाही उद्याच्या. आता रोह्याच्या या फाटकाजवळ पोचलोय. ॲक्च्युली इथून रोज प्रवास करतो गावी जाताना. तर खूप म्हणजे जो कोकण रेल्वेचा रूट आहे पूर्णपणे बाजूला दिसतो. सो त्यामुळे जो फील आहे म्हणजे बाई, नेहमी तर आपण मोस्टली 99% तर गाडीने जातो रोहा स्टेशनला बाय द वे. सो आपण गाडीनेच ट्रॅव्हल करतो, खूप कमी वेळा ट्रेनने करतो. 70 करतोय, त्यामुळे खूप भारी वाटते सगळं ट्रेनमधून बघताना, एक वेगळ्या अँगलने, एक वेगळ्या लेन्सने. सो भाई भारी क्रेझी. आणि आता रोहा स्टेशन जातोय. आता मस्त नाश्ता वगैरे करून झाला आहे, चहा वगैरे पिऊन झाली आहे. रेडीमेड म्हणजे ती प्रीमिक्स काय म्हणणार त्याला, ते तशी चहा असते. सो गरम पाणी देतात, आपण ते सगळं डीप करायचं, बनवायची आणि प्यायची. बट काय माहिती, चांगली लागली मला. आणि इथे लिवा रोहा ट्रेन आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण चिपळूणला पोहोचलो आहे. हे माझ्या मागे ट्रेन आहे. ॲक्च्युली हिचे स्टॉप नाही आहेत, टोटल 4 स्टॉप आहेत. पनवेलवरून सुटल्यानंतर रत्नागिरी, मडगाव, कोझिकोड आणि डायरेक्ट एर्नाकुलम मँगलोरमध्ये. सो असे टोटल 4 स्टॉप आहेत. पण काय माहिती अशी मल्टिपल ठिकाणी थांबते, मे बी क्रॉसिंगसाठी, कारण बराचसा पॅच कोकण रेल्वेचा अजून सिंगल रूट आहे, म्हणजे एकच ट्रॅक आहे, त्याच्यावरूनच ट्रेन जाते, त्याच्यावरूनच येते. त्यामुळे आता ही थांबली आहे, मे बी समोरून येणारी असेल. तशी ही प्रायोरिटीवाली ट्रेन आहे, सो हिला जास्त वेळ थांबवावं नाही लागत. अदरवाईज आहे असं. आणि भाई जर्नी तर एकदम भन्नाट चालू आहे, कारण व्ह्यूज वगैरे एकदम क्रेझी सगळं आहे त्याच्यामुळे. आणि आता स्टेशन आलं आहे, पाय मोकळे करायला आहे, तसंही आत फिरता येतं, पण हे जरा जास्त, त्यामुळे फुल भारी वाटते. आणखी एक गोष्ट, येताना माझं B4 कोच आहे, म्हणजे आता B3मध्ये, आणि माझी विंडो या साईडला आहे. साईड अप्पर घेतली आहे मी त्यामुळे. आणि आता रिटर्नच्या जर्नीत पण साईड अप्पर. सो इथे या साईडला नाही येते माझी, त्याच्या अपोजिट त्या साईडला येणार. आणि दूधसागर वॉटरफॉल पण त्याच साईडला दिसतो, जो की मी लाईट असताना ट्रॅव्हल करणार आहे. आत्ता जाताना अंधार असणार, तर त्याचा काही उपयोग नाही आहे. सो येताना मला तो फायदा मिळणार आहे. बाकी जाताना एक साईड, येताना एक साईड, सो दोन्ही साईड कवर करता येत आहेत. सुप्रभात मित्रांनो, फ्रॉम मँगलोर. आत्ता आम्ही मँगलोरला पोचलो आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. रात्री लवकर झोपून गेलो, 9:30-10 वाजता रत्नागिरी स्टेशननंतर. आणि आता उठलो आहे डायरेक्ट. ॲक्च्युली ट्रेन 1-1.5 तास लवकर आहे.
सो आयडियली इथे 9:30-10 वाजेपर्यंत पोहोचायला हवी होती, बट 8:30लाच पोहोचली आहे. पण इथे 1 तास थांबून ठेवणार, माहीत नाही काय सीन असतो, बट 1 तास आता इथे थांबणार ती आणि त्याच्यानंतर पुढे जर्नी स्टार्ट करेल. आणि बाकी काय छान चाललं आहे प्रवास, म्हणजे आता काय झोपूनच होतो आणि दुरांत आहे त्यामुळे स्वच्छता वगैरे तर टॉप नॉच आहे, टॉयलेट वगैरे पण नीट छान क्लीन वगैरे होते. फूड पण ठीकठाक आहे, म्हणजे वाईट नाही आहे, चांगलं आहे. आणि म्हणजे लास्ट टाईम मी आय थिंक शिर्डीवाली वंदे भारत घेतलेली, तिचा फूड फालतू होता. सो वंदे भारतच्या मानाने हिचं फूड तरी चांगलं आहे. बाकी आता काय 1 तास टाईम आहे, तर जरा इकडे तिकडे फेरफटका मारूया, टाईमपास करूया, कायच करणार ना. सकाळच उठलो नाही तर नाश्ता आलेला, सो छान नाश्ता करून झाला आहे. ब्रेड होतं, ऑमलेट होतं आणि यांनी ज्यूस दिला नाही. ॲक्च्युली काहीतरी एक टेट्रा पॅक देतात ज्यूसच्या नावाने, बट दिलं नाही. सो स्कॅम तर चालतात काही नाही काहीतरी छोटे मोठे. माझ्याकडे इतका फ्री टाईम आहे की ह्या ट्रेनच्या एंडपर्यंत गेलेलो चालत. ॲक्च्युली माझी बोगी मध्ये सेंटरला आहे, सो आता फ्रंटला आलो आहे आणि इथे समोर इंजिन आहे. सो काय करणार ना, 1 तास ट्रेन थांबणार आहे. वॉक करतो आहे रेल्वे स्टेशनला, मँगलोर रेल्वे स्टेशनला. आणि हा फायनल शेवटचा डब्बा आणि इंजिन. माझ्या समोर आता एकदम रेल्वेच्या बाजूने बीच चालला आहे, म्हणजे समुद्र आहे एकदम बाजूला. सो भाई आता म्हणजे क्रेझी. हा सगळ्यात क्लोजेस्ट पॉईंट आहे या ट्रेनचा, जिथे आपल्या बाजूला बीच असतो. हा बघा समोर समुद्र, पूर्ण समुद्र. ट्रेन मँगलोरला खाली झालेली आणि आता कलिकत नंतर तर अजून म्हणजे पूर्णपणे जवळपास खाली झाली आहे ट्रेन. बाकी आपलं इथे बसून व्ह्यू एन्जॉय करणं तर चालूच आहे. भाई मँगलोर गेल्यापासून ट्रेन जी स्लो झाली आहे ना, म्हणजे चालतच नाही आहे. आणि इतकं होऊन सुद्धा वेळेच्या आधी पोचते, म्हणजे अंतर कमी असणार, डिस्टन्स कमी असणार, पण मे बी या कोकण रेल्वेच्या ज्या चॅलेंजेस आहेत, सिच्युएशन आहेत, त्याच्या हिशोबाने यांनी टायमिंग थोडा बफरच पकडलेला दिसतो. आणि ट्रेन एकतर स्लो चालते आणि वेळेआधी पोचते आणि मग परत तिथे जाऊन थांबते. सो हेच चालू आहे मँगलोरपासून. कारण मँगलोर ते रत्नागिरी मी झोपलेलो, सो मला आयडिया नाही आहे की त्यामध्ये काय झालं. बट व्ह्यूज तर काय भारी आहेत, पण ती जी असते ना की नुसती ट्रेन पळत राहते एकदम फास्ट, तो फील नाही मिळत आहे. म्हणजे इथपर्यंत तरी पळत होती, मध्येच आता बघा परत पिकअप यायला चालू केलं आहे, सो मध्येच जाते, पण ओव्हरऑल बरी स्लो चालली. काल संध्याकाळी बसलो तेव्हा नाश्ता आला, रात्री जेवण आलं, सकाळी परत नाश्ता आला, दुपारी जेवण आलं आणि आता पुन्हा नाश्ता आला. या ट्रेनने कॅलिकट गेल्यापासून खूप कंटाळवलं आहे. म्हणजे जाते वेळेच्या आधी कुठेही पोचते आणि मग थांबून राहते. आता पण आम्ही एर्नाकुलम टाऊन रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आणि हिचा स्टॉप आहे एर्नाकुलम जंक्शन. सो मला एर्नाकुलम जंक्शनलाच जायचं आहे, टाऊनला जायचं असतं तर इथे उतरलो असतो. आता बरेच लोक इथेच उतरली. सो बाई हेच चालू आहे, त्यामुळे कालिकत नंतर कंटाळा आला. सो आहे थांबत चालली आहे, पण बाई वेळेच्या आधी पोचवते. काय सीन आहे कळत नाही, खूप थांबते, स्लो चालते आणि वेळेच्या आधीच पोचवते.
फायनली 26 तासाच्या जर्नीनंतर आता आपण कोचीला म्हणजेच एर्नाकुलमला म्हणजेच केरळला येऊन पोहोचलो आहे. आणि चला आता आपल्या हॉटेलकडे. हॉटेल बाजूलाच आहे या रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट बाजूचा बुक केलं आहे मी. तिथे जाऊयात. वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. या दोन्ही रेल्वे स्टेशनचा एक फायदा आहे, एर्नाकुलम टाऊन असू द्या किंवा जंक्शन, या स्टेशनवरून त्या स्टेशनवर जायला मध्ये मध्ये लोकल्स पण आहेत आणि मेट्रो पण आहे, म्हणजे लागूनच मेट्रो आहे. सो तुम्ही कसंही प्रवास करू शकता. मॅपवर लोकेशन म्हणजे डिरेक्शन दाखवत नाही आहे, पण या साईडलाच हॉटेल आहे. सो जाऊन बघतोय आता. इथून एक्झिट असला पाहिजे, मग लगेच बाहेर पडेन. आणि ती बघा मेट्रो चालली आहे. ह्या अशा टाईपच्या इथे लोकल ट्रेन्स आहेत. काहीतरी असेल फ्रिक्वेन्सी, पण चालू असतात. हां, जातोय कारण मला टेन्शन होतं की इथून बाहेर पडता येत आहे का. जर बाहेर पडता येत असेल तर ती मेट्रो दिसली त्याच्याच राईट साईडला आपलं हॉटेल आहे. इथे आपला फ्लॅग आणि हा एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्टेशन आणि इथे समोर मेट्रो स्टेशन. सो बाजूलाच आहे मेट्रो स्टेशन. आणि इथून बाहेर आल्यावर या गल्लीतून आपला हॉटेल आहे. इथला वाईन शॉप बघा कसा आहे. आणि इथेच हे ब्ल्यूवालंच आय थिंक आपलं हॉटेल आहे. येस, हेच आहे के ग्रँडियर. चेक इन झालं आहे. चला. आणि ही छोटूशी ही छोटूशी एका व्यक्तीसाठीची रूम. एकदम कॉम्पॅक्ट आहे. एक व्यक्ती राहील इतकीच, पण मस्त म्हणजे क्लीन आहे. मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. प्राइजिंग दिली आहे ओयो वगैरे टाईपची, सो तशी असेल. बट मी रेटिंग्स वगैरे खूप चेक करून गोष्टी बुक करतो. सो इथेही डिसअपॉइंटमेंट नाही मिळाली आपल्याला. रूम चांगली आहे, वॉशरूम क्लीन आहे, नीट आहे, स्वच्छ. सो आणि ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे. सो आणि इथे आपला आता ब्लॉग एडिट करून झाला आहे, कम्प्लीट झाला आहे. आणि चला आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आपण जे काय होणार आहे ते भन्नाट होणार आहे. सो उद्यापासून बाई सगळं क्रेझी असणार आहे. पुढचे 8 दिवस टोटल मी इथे 8 दिवस एक्सप्लोअर करणार आहे. सो चलो आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. इथे अस्ताव्यस्त पडलेला साबण बघा. भाई साहब, आता सकाळी सगळं आवरायचं आहे.